नमस्कार, मी कविता कोपरकर. आज मी तुम्हाला ट्रान्सपरंट साडी जेव्हा तुम्ही नेसता तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल सांगणार आहे. आत्ता मी नेसली आहे ती कोरा बनारसी साडी आहे आणि अशा अनेक वेगवेगळ्या शिफॉन, जॉर्जेट्स अशा वेगवेगळ्या नेटच्या काही साड्या असतात ज्या ट्रान्सपरंट असतात. त्या नेसताना 2-3 गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा परकर एक्झॅक्टली मॅचिंग पाहिजे. अगदी सेम मॅचिंग नसेल तरी कॉन्ट्रास्ट नसला पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. दुसरी महत्त्वाची काळजी म्हणजे ब्लाऊजचा कलर जो आहे. खूप जणांना असं वाटतं की गोल्ड साडी आहे, समजा आता आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज करूयात, बरोबर आहे. पण जर का ती साडी ट्रान्सपरंट असेल तर माझं सजेशन असं आहे की त्याच रंगाच्या फॅमिलीमधला कुठला तरी कलर घ्या. फॉर एक्झाम्पल, तुमची गोल्ड कलरची ट्रान्सपरंट साडी असेल तर येलो, मँगो येलो, ऑफ व्हाईट कलर घेऊ शकता. तुमची जर का ब्लू ट्रान्सपरंट साडी असेल तर तुम्ही ग्रीन, मोरपंखी, ब्लू, फिरोझी ह्या फॅमिलीतलं घेऊ शकता. पिंक साडी असेल तर तुम्ही साधारण राणी पिंक ते मजेंटा कलरमध्ये घेऊ शकता, जेणेकरून तो कलर तेवढा गडद दिसेल आणि त्या साडीचा कलर उठून दिसेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटची टिप, ब्लाऊज जो तुमचा आहे, जो तुम्ही डिझाईन कराल, प्रेफरेबली जर तुम्ही सिंगल पल्लू साडी घेणार असाल तर बॅक ओपन केला तर तुम्हाला कॉन्शियस वाटणार नाही. ब्लाऊज फ्रंटला ओपन असेल तर थोडंसं कुठेतरी कॉन्शियस वाटतं की नीट आहे ना, फिटिंग नीट आहे ना, बटन्स नीट लावलेले आहेत ना. त्यामुळे जर बॅक ओपन ब्लाऊज केला तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल.